उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या या 4 ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत आणि त्यांचं देखील नक्कीच मी मनापासून आभार मानतो आयोजकांच्या वतीने, कारण की दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आपल्याकडे कोणतीही BCCIची मदत नाही आहे, आपल्याकडे कोणतीही ICCची मदत नाही आहे, आपल्याकडे नक्कीच आहेत निलेश पाटील सारखी माणसं, कारण की त्यांच्याचमुळे आपण हे यशस्वी आयोजन करू शकलो. कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी ज्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वांनी नक्कीच आर्थिक स्वरूपामध्ये बक्षिसांच्या स्वरूपामध्ये मदत केली आहे, त्या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद रोशन सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. आमची डोंबिवली, सर्वांची डोंबिवली. आय लव्ह डोंबिवली आणि आय लव्ह डोंबिवलीचं क्रिकेट. ज्या डोंबिवलीमध्ये देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं, ज्या डोंबिवलीवरती मूवी पण पाहिला, डोंबिवली फास्ट मूवी पण सर्वांनी पाहिला, आणि त्याच डोंबिवलीमध्ये अंडरआर्म क्रिकेटची देखील एक चांगली पंढरी पाहायला मिळते. आज सर्व आयोजक या क्रीडा स्पर्धेवर आपण पाहिलं तर लक्ष लावून आहेत. परफेक्ट ट्रिप प्लॅनर्स स्वप्नील महाडेश्वर देखील आपल्यासोबत आज यांच्याकडून आपल्याला पाहिलं तर एक चांगला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरला गिफ्ट शूज आहेत. स्वप्नीलजी आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. आणि फायनल मॅचला सुरुवात होतीये. 4 टीम मधून हे 2 संघ, हे 2 प्रतिष्ठान म्हणजे विक्रांत केने प्रतिष्ठान आणि तन्मय प्रतिष्ठान. अंडरआर्म क्रिकेट. एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण फायनल मॅचला सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा. मेगा फायनलची मॅच आहे. बॉलिंगसाठी विशाल येत आहेत. विशाल जाधव स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर नरेश मदने. पहिलाच बॉल अगदी प्रेमाने ढकलला गेला. फायनल मॅचचं दर्पण एक वेगळंच राहिलंय, त्यामुळे नरेशला देखील माहिती आहे की कुठेतरी हलक्या हाताने अगदी फक्त पुश केलं. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आकाश. आकाश सोबतीला नरेश आहेत. बॉलिंगसाठी विशाल. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, ट्रॅक अगदी खूप चांगले डिझाईन केले आमचे भवानी स्पोर्ट्स, विनय दादा पवार. आणि खूप चांगलं क्रिकेटवरती प्रेम आहे आणि अगदी स्वतः देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. त्यानंतर विक्रोळीवरून डोंबिवलीला मात्र स्थलांतर झाले आणि हा व्यवसाय अगदी संपूर्ण महाराष्ट्रात भवानी स्पोर्ट्सची ब्रँड आपण पाहतोय. त्यानंतर संपूर्ण आयोजन टीमने देखील खूप चांगलं कष्ट घेतलं की आपल्याला एक चांगली टुर्नामेंट करायची, आपल्या डोंबिवलीचं पण नाव झालं पाहिजे. हा बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटची आपण पाहिलं तर एज घेतलीये का, लाऊड अपील तर केली आहे, अगदी पाकिस्तान स्टाईलने अपील मागितली आहे आणि इट इज आउट. अंपायरचा डिसिजन मात्र तुम्हाला बंधनकारक असणार आहे. आणि स्वप्नील महाडेश्वर यांच्यासोबत आपण पाहिलं तर त्यांच्या धर्मपत्नी, त्यांच्या अर्धांगिनी श्रद्धा महाडेश्वर, आपलं पण स्वागत आहे. आज महिलांना देखील क्रिकेट बघायला आवडतं. महिला देखील क्रिकेट खूप चांगलं खेळतात. WPL वुमेन्स प्रीमियर लीग देखील सर्वांनी पाहिलं. शारदा महाडेश्वर मॅडम, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज मॅडम देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. नवीन बॅटर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अश्विन येत आहेत बॅटिंगसाठी. अश्विनची बॉलिंग देखील पाहण्यासारखी राहिली गेली आहे. पण फायनल मॅच कशी पाहायला मिळेल, फायनल मॅच मोठा स्कोर केला का लोअर स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि आजच्या दिवसातील एक देखना फटका 4 रनसाठी. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1 रन सिंगल मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. सकाळपासून अगदी सर्वांनी आनंद घेतला. थोडं ऊन पण जास्त होतं, बट आयोजकांनी अशी आयोजन केलं होतं की कोकम सरबत, त्यानंतर लिंबू सरबत, अगदी सर्व
खेळाडूंना देखील प्रॉपर जेवण. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. रन आपण पाहिलं तर सिंगलने पुढे जाईल. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. 7 रन झाले धावफलकावरती. मनोज दिवसभरामध्ये एक चांगलीच खेळी केली गेली आहे आणि लेफ्टी आहे. त्यामुळे ही ओव्हर महेशला माहिती आहे की जाणीवपूर्वक टाकावी लागेल. थोडा कुठेतरी चान्स घ्यावा लागेल. चांगला परफॉर्मन्स करावा लागेल आणि जिद्द ठेवावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे स्वतः. कुमार आवटे तिकडे होते. अगदी ओल्ड इज गोल्ड. खूप वर्ष चांगलं क्रिकेट खेळले गेले. खूप चांगलं आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आयरेगाव विक्रांत केने प्रतिष्ठान म्हणजे रबर बॉलचं क्रिकेट असू दे, टेनिस बॉलचं क्रिकेट असू दे, अंडरआर्म क्रिकेट असू दे, हे नाव नेहमीच चर्चेत पाहिलं गेलंय. आणि या संघाने देखील खूप चांगली संघबांधणी करत असताना अनेक व्यावसायिक गटात देखील या नावाची चर्चा आपण पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. लेग बायच्या रूपामध्ये रन मिळेल सिंगल. लाख मोलाचं आयोजन आज डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालं. DPL अनेक टुर्नामेंट अगदी मुंबईत चालू आहेत, बट डोंबिवलीकरांनी कुठेच एंट्री केली नाही. फक्त DPL खेळायचं आहे आणि ह्यासाठीच सर्वांनी मात्र मनामध्ये इच्छा होती की आपली टुर्नामेंट झाली पाहिजे. दिवाळीचे देखील आयकॉन प्लेयर खेळले गेले. हा बॉल देखील आपण पाहिला तर खूपच बाहेर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स आपण पाहिलं तर तिकडे 12 रन्स झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आणला गेला. गुड बॉलिंग महेश. चांगली पिचिंग पाहायला मिळतीये. दुसरी ओव्हरचा खेळ चालू आहे. स्कोर आपण पाहिला तर अवघ्या 12 या धावसंख्येवरती स्थिर आहे. चान्स घ्यावा लागेल. तन्मय प्रतिष्ठान संघाला मात्र कुठेतरी परफॉर्मन्स करावा लागेल आणि मॅच पुढे घेऊन जाणं गरजेची आहे. नक्कीच या क्रीडा स्पर्धेवरती आपण पाहिलं तर लक्ष लावून ठेवले गेले सर्व आयोजक. आमचे आकाश जवळेकर असतील, अमित कडाळे असतील, ओमकार पाटणे असतील, करण सावंत असतील, निखिल असतील, अंकेश, रोहित, भाविक, आकाश भाई, विकी, वाग्या, विक्रांत, मॉन्टी, प्रणव आणि म्हणजे एक पूर्ण टीम आहे त्यांची की डोंबिवली प्रीमियर लीग झाली पाहिजे. मला पण रात्री 12:30 वाजता फोन आला होता की आमची टुर्नामेंट आहे आणि म्हणजे ही त्यांची जिद्द पाहिजे. जर करायची तर मात्र मन लावून करायचं. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 14 रन झालेत. 14. लहान लहान मुलांनी पण अगदी फांदी तोडण्यापासून इकडे पाहिलं गेलं. आमचे अनफिट पण एक प्लेयर झाला. प्रणय कदम पण अगदी जखमी झाला. बट क्रिकेट टुर्नामेंट करायची आहे आणि प्रणयच्या मनामध्ये पण खंत असेल की पहिली प्रीमियर लीग होत असताना मला थोडं अनफिट राहावं लागलं. पण पुढच्या वर्षी भाऊ एक त्याच जल्लोषामध्ये खेळेल. पॉलिससाठी विशालच्या हातामध्ये बॉल दिलाय.
या बॉलवर कडक फटका पाहायला मिळतोय. सडक पे कडक बे धडक चाबूक क्लास. तीन बॉल तीन चौकार लगावले, 3 बॉल 3 विकेट मिळवले, तरी 1000 रुपयाचं पारितोषिक असणारे डोंबिवली प्रीमियर लीगच्या आयोजन टीमकडून. आणि म्हणजे हेच मित्रावरचं प्रेम आहे. आज आपल्या परिसरातील खेळाडू खूप चांगलं क्रिकेट खेळतात. निखिल गाडीगावकरसाठी देखील, महेश शिंदेसाठी देखील आणि विक्रांत परबसाठी देखील मॅच चांगली चालू आहे. मात्र अश्विनने चांगला टचअप दिला. एक बाउंड्री आली आणि स्कोरचा ग्राफ वरती गेलाय. स्कोर कार्ड पाहिला तर 18 झालाय. हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक येतात, तिकडे रन मिळेल. सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे. पाहूयात कितीचा टार्गेट उभा करेल टीम तन्मय प्रतिष्ठान. टीनू बेडेकर यांच्यामध्ये देखील चाहूल असेल की चॅम्पियन व्हायचं आहे. चर्चा होणार डोंबिवलीमध्ये की डोंबिवली प्रीमियर लीग कोणी जिंकली. हा बॉल आपण पहिल्यांदा पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. विशाल जाधववर देखील थोडंसं दडपण आहे. फायनल जिंकणं गरजेचं आहे. भव्य दिव्य असं आयोजन. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. फायनल मॅच चालू आहे. हा बॉल देखील अगदी हलक्या हाताने प्रेमाने फटका खेळला गेलाय. नरेश मदनेच्या बॅट मधून एक संयमी फटका. रन मिळतात 4. क्लास. मालक आदरणीय शुभम बेडेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये. नरेश मदनेने एक फटका खेळला ना, म्हणजे पहा ना, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. अगदी हलक्या हाताने प्रेमाने ढकललं. सेन्सिबल क्रिकेट आहे. खूप चांगले बॅटर आहेत. ऑरेंज कॅप मात्र डोक्यावर काय आहे. या बॉल देखील पॅडल स्वीप खेळले गेलेत. परफेक्ट टायमिंग आहे. नरेश मदनेच्या बॅट मधून 4 रन साडी. जिकडे जाईल तिकडे नरेश आहे. क्लास बॅटिंग पाहायला मिळते. बॉलिंगसाठी विशाल जाधव, स्ट्राईक एंडला नरेश मध्ये. मेगा फायनलची मॅच आहे. बिग फाईट काटे की टक्कर. हा बॉल देखील दडपण पाहायला मिळते. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते धावफलक पुढे जाईल. खूप चांगली खेळपट्टी आहे. खूप चांगलं ग्राउंड आहे. खूप चांगलं व्यासपीठ आहे. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील सायकल आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेले. थोडा मिसफील्ड पाहिलं गेलं. माडेश्वर साहेबांच्या माध्यमातून देखील गिफ्ट आमचे शूज आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी देखील भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील खूप चांगले टी शर्ट्स पाहिले गेल्या. 1 to go. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सिंगल रन मिळेल आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन पाहिले तर 31 रन झाले धावफलकावरती. तन्मय प्रतिष्ठानने एक चांगली बॅटिंग केली आहे.
सुरेश यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये समोर आपण एक कटआउट पाहतोय मान्यवरांचे आणि त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला बॅनर लाभलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. हॅलो हॅलो. ओळख मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निखिल निखिलची देखील बॉलिंग या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली राहिली गेली आहे आणि निखिलने जर हॅट्रिक घेतली तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि चांगले बॉलर आहेत, अगदी संयमी आहेत, म्हणजे शांत खेळाडू आहेत. 2000चं पारितोषिक असणार, शांत खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, नो बॉल. स्कोर पाहिला तर 33 रन झाली धावफलकावरती. नरेश मंदेची बॅटिंग आज खूप पाहण्यासारखी राहिली आहे. पाच ओव्हरची मॅच. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. निखिलला लाईन लेंथ मिळत नाहीये, टप्पा शोधावा लागेल. अशा चुका करून चालणार नाहीयेत. निखिलला फायनलचं दडपण आहे आणि फायनलमध्ये मात्र जर प्रेशर घेतलं तर कुठेतरी मॅच मधून बॅकफुटला जाऊ शकतात. फायनलच्या मॅचमध्ये टार्गेट थोडंसं थांबवावं लागेल. बॉलिंगसाठी निखिल स्ट्राईक एंडला बॅटर अश्विन आहे, ज्यांनी देखील चांगली बॅटिंग केली आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर बॅटरला बीट केलं गेलंय आणि लेग बाईटच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर रन मिळतील तिकडे 4. कीपरला पण बीट केलं. उपरवाला जबी देताय छप्पड फाड के. रन येऊ द्यात, त्या कशा येऊ द्यात. स्कोर कार्ड मात्र 4 ने पुढे जाईल. 39 रन झाले धावफलकावरती. निखिलला उर्वरित बॉल मात्र चांगले टाकावे लागतील, कारण की आतापर्यंत एकच बॉल टाकला आणि 6 रन खर्च केलेत. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे. अफलातून बॉल पाहिला गेला निखिलच्या माध्यमातून. गुड बॉल. बॉलिंगसाठी पुण्याला निखिल येतात. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर नवीन बॅटर अनिकेत.
या बॉलवर देखील अफलातून बॉल पाहिला गेला, अगदी अंगाचा वेध घेतला गेलाय. चांगली पिचिंग पाहिली गेली, पहिले 2 एक्स्ट्रा पाहिले गेले पण त्यानंतर चांगला कमबॅक केला गेला. एक बाउंड्री आली लेग बायच्या रूपामध्ये. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळतीये. संयमी खेळाडू आहेत, शांत खेळाडू आहेत आणि चांगलं कमबॅक केलं. पहा पहिल्या बॉल पहिले 2 एक्स्ट्रा टाकले पण त्यानंतर देखील लेग बाईज गेले पण संयम तोडला नाहीये. 100% द्या, स्वतःला सिद्ध करा. गुड बॉलिंग. या बॉलवर देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. नो प्लस 1 रन जाईल तब्बल 2 पुढे. 42 रन झाले द फलकावर 42. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निखिल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चुकीला माफी नाहीये. रन तब्बल आपण पाहिलं तर 5 पुढे जाईल. क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजा आहे आणि रन मिळतील 5. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 47 रन झाले धावफलकावरती. चुकीला माफी नाहीये. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा निखिल. लाईन चुकीच्या पद्धतीने पाहायला मिळतीये. हा बॉल देखील गॅप मध्ये बॉल जाईल मात्र रन मिळतील तिकडे 4 आणि 50 रन कंप्लीट केल्या गेल्यात. तन्मय प्रतिष्ठान रन जाऊन पोहोचतात 51. ओव्हर कुठेतरी ग्राफ पूर्णपणे वरती जाताना पाहिला गेला. चुकी झाली निखिलकडून आणि वारंवारच्या एक्स्ट्रा रन्स त्यानंतर बाउंड्रीज देखील पाहिल्या गेल्या. आणि 4 ओव्हर संपल्यात. स्कोर पाहिला तर 51 वरती स्कोर थांबलाय. शुभम बेडेकर यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हाय प्रोफाईल सलूनचे ते मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डोंबिवली प्रीमियर लीगसाठी आर्थिक सहकार्य लाभलंय आणि त्यांना विनंती असेल आपण देखील या. मुकेश चित्ते यांचा इथे आपण सन्मान करूया. विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते. एक विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती मुकेश चित्ते साहेबांचा. आणि विनय दादा पवार यांना पुन्हा एकदा विनंती असेल आपल्या व्यासपीठावरती. सौभाग्यवती शारदाताई महाडेश्वर मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स शूज लाभलेत आणि ताईंचे इथे आपण सन्मान करूया. विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय बाळा म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. समाजसेवक उद्योजक बाळा म्हात्रे साहेबांचं डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक आणि
हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटची ओव्हर ऋषिकेशने नक्कीच डोक्यावरती पर्पल कॅप घातली जरूर, बट का घातली आहे? खूप चांगली बॉलिंग करतात. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी आपण पहिला थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. एक 60च्या आतमध्ये टार्गेट राहिलं तर मॅच दुसऱ्या डावामध्ये देखील रंगेल. नरेश मधने हा बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल क्षेत्ररक्षक तिकडे आपण पाहिलं तर पोहोचले. विक्रांत चांगला बॉल अडवला आणि रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 54 रन झालेत. क्रिकेटच्या भाषेमध्ये भावा 2 बॉल पकडून आणि 2 बॉल नीट टाकावे लागतील. गुड बॉल, चांगली पिचिंग पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकेटला चान्स घेतला तिकडे, नॉट आउट आहे. अंपायरने देखील अगदी जशी अंपायरकडे अपील मागितली तशी अंपायरने मग तशी अपील दिली, नॉट आउट आहे. वन टू गो. शेवटचा बॉल. अजित निकम सरांचा आवाज संपूर्ण मुंबईत अगदी अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने आपण ऐकलाय. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली आहे. गुड बॉलिंग, काय बॉलिंग केली गेली आहे. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली ऋषिकेशची. शेवटची ओव्हर एक चांगली सेफ टाकली आपल्या टीमसाठी आणि रन जर पाहिले तर अवघ्या 5 रन खर्च करत असताना एक चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. गुड बॉलिंग, क्लास. दिली, थँक्यू सो मच. आणि एक चांगली मॅच रंगेल, फायनल मॅच देखील चांगली रंगेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. याच दरम्यान ॲडव्होकेट गणेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये. आपल्या व्यासपीठावरती मोरिया ग्रुप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि मोरिया बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्व निलेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि निलेश पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विनय दादा पवार यांना विनंती असेल निलेश पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला डोंबिवली प्रीमियर लीगसाठी आर्थिक सहकार्य लाभलंय. त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती समाजसेवक उद्योजक बाळा म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. बाळा म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर आपण सन्मान करूया ॲडव्होकेट गणेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि ॲडव्होकेट गणेश पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय गणेश पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. ॲडव्होकेट गणेश पाटील साहेबांचा सन्मान आदरणीय विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर इथे एक विशेष सन्मान करूया ज्यांचा आवाज आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकला. अंडरमचे स्पेशलिस्ट कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. व्हॉइस ऑफ विक्रोली मुंबई सागर मोरे यांचा इथे आपण सन्मान करूया
आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सागर मोरे यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय. अंडरमचे स्पेशलिस्ट कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. सागर मोरे यांचा इथे आपण सन्मान करतोय. भवानी स्पोर्ट्स कडून ही बॅग आहे आणि ही ब्युटिफुल ट्रॉफी. यस, आपण सागर मोरे सागर मोरे यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. संपूर्ण मुंबईमध्ये नक्कीच जेवढ्या मोठ्या स्पर्धा होतात अंडरमच्या तेव्हा तुम्ही ते कव्हर करता, परंतु डोंबिवली प्रीमियर लीगचं हे पहिलं वर्ष कसं वाटलं? दिवसभर बोलतच होतो, बट मला अजूनही आठवते जानेवारी का फेब्रुवारी महिना चालू होता, रात्री 1:45 मला करणचा फोन आला की डोंबिवली प्रीमियर लीग. बोलो अरे भाऊ वाजले किती आहेत? बोलतो म्हणा भाई तू यायचंच आहे. 1:45 वाजता फोन आला होता. मी बोललो भाई नक्की येणार. आणि मुंबईत खूप टुर्नामेंट चालू आहेत, बट मी या डोंबिवली प्रीमियर लीगसाठी शिमग्यावरून डायरेक्ट गावावरून आलो आणि डोंबिवली प्रीमियर लीगला आलो. थँक्यू, मला बोलवलं. आणि डोंबिवलीचं खूप चांगलं क्रिकेट आहे. अजूनही मुंबईत तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा आणि प्रत्येकाची इच्छा असते की मुंबईत जिंकावं. खूप चांगली स्टारकास्ट आहे, असंच क्रिकेट खेळत राहा. ओंकार पाटणे आहेत, करण आहेत, खूप चांगले प्लेयर आहेत. आता निखिल पण चांगलं क्रिकेट खेळतात आणि संकेतनी पण चांगले प्लेयर्स इकडचे जमा घेऊन खेळतोय. आणि डोंबिवलीचे असे अनेक यंगस्टार आले पाहिजेत. थँक्यू. नक्की सागर, तुझ्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा आपण देऊया. या सामना सुरू आहे. ऐकूया आपण मयूर भोईर यांचा आवाज. सो थँक्यू. उत्तरार्ध इथे मात्र सुरू लक्ष आहे ते म्हणजेच आपण जर पाहिलं तर 59चं टार्गेट. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स शूज लाभले होते. सौभाग्यवती शारदाताई महाडेश्वर मॅडम आपल्यापासून रजा घेत आहेत. ताईंना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा. येस मयूर भोईर. धावा फलकावरती आहेत म्हणजेच 9 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये अश्विनचा वापर पुढे सरसावत स्वीप करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित मेडल झाला नाही तरी देखील एकदा इथून मात्र मिळते. 1 धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 10. धावा धावफलकावरती 10 आहेत. गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा सजल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. एक वेगळा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणाला सोडण्याचं मन बनवलं होतं, पण चेंडू अगदी यष्टांच्या जवळ आला आणि अखेरच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केला. एक धाव मिळाली आपल्या खात्यामध्ये. संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती 11. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र ऑनसाईडला चेंडू वळवला आहे, पण चेंडू पायावरती आदळतो. लेग बायच्या स्वरूपात एकदा इथे मात्र ऍड केली जाईल. दिशा थोडीशी डायव्हर्ट झाली. ऑनसाईडला खेळण्याचा मनसोबा होता, पण चांगली गोलंदाजी. चेंडू पायावरती आदळला. एकदा इथून मात्र मिळाल. धावा धावफलकावरती 12. 59 टार्गेट. स्वॅच हिट, पण प्रोटेक्शन तिथे मात्र आहे, तैनात आहे. संरक्षण सजवलं रक्षक तिथे मात्र आहेत आणि हे सर्व रक्षक सध्या तरी धावा रोखतात आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजेच 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवरती विशालला इथून मात्र विशाल कार्य करायचं. पुढे ससाव स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. 1 धावफलक पुढे सरकेल. 14 धावा. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं. चांगली गोलंदाजी अश्विनची आपल्याला पाहायला मिळते. फिरकी आक्रमण आणि ज्यावेळी मोठं लक्ष असेल त्यावेळी फिरकी आक्रमण नेहमी इफेक्टिव्ह ठरतं. पण आता मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथे मात्र ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 15. कारण की हवा तितका वेग मिळत नाहीत, हवा तितका टायमिंग होत नाही. ताकद थोडीशी जास्त लावावी लागते फिरकी गोलंदाजासमोर, त्यामुळे थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आता मात्र पुन्हा एकदा दिशेपासून भरकटतो गोलंदाज. फलंदाज फारसं काही करत नव्हता. प्रत्येक चेंडूवरती सिंगलच धाव घेत होता, पण हे फायनलचं प्रेशर आहे आणि 2 वाईट बॉल आपण पाहतो. इथे मात्र प्रोटेक्शन तैनात आहे.
एक धाव येतो मात्र मिळेल. 1 धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजेच 17 धावा धाव फलकावरती. 17. 59चं लक्ष. 17 धावा आतापर्यंत चालत अर्थातच जिंकण्यासाठी अजूनही सत्तावन्नचं टार्गेट आहे. 18 चेंडूमध्ये अजून जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 40 धावा इथून मात्र बनवायचं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विकेट पूर्ण आहेत खात्यामध्ये, त्यामुळे इथून आक्रमण केला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो आकाश पाटील. पहिला चेंडू टापच्यामध्ये घेऊन काढला स्ट्रेट बॅटने. 1 धाव इथून मात्र मेल. 1 धाव फलक पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. विराट कोहलीचा जर्सी नंबर. तसाच प्रकारचा खेळ करावा लागेल. स्वेच हिट. फटका हा जबरदस्त आणि धावा देऊन जाईल 4. परिस्थिती गंभीर. तिथे मात्र विशाल पूर्णपणे तटस्थ खंबीर उभा आहे. धावसंख्या धावफलकावरती 22. गरज आहे या फटक्यांची गरज. पुन्हा एकदा स्विच हिट. पुन्हा एकदा स्विच हिट. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. 3 खेळाडू तिथे मात्र तैनात आहेत. तरी देखील गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाला होता फलंदाज. हे कला कौशल्य पूर्ण खेळाडू आहेत. सातत्याने अंडरम क्रिकेट खेळत असतात आणि तो सरावच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र स्क्वेअर कटचा हा फटका. थोडासा लेझीने थोडासा पॉज उचलण्यासाठी केलेला उशीर आणि उशीर खूप भरपूर झाला आणि त्यामुळे 4 धावा इथे मात्र मिळाल्यात. 4 धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो 27. भरारी घेते. उंच भरारी घ्यावी लागेल. गरुडा अशी शेप आता हवी आहे. धावसंख्या धावफलकावरती 27. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 27 धावा धावफलकावरती आहेत. असं वाटत होतं की धावफलकावरती धावा नाही तर फक्त चेंडूंची गती वाढली आहे, पण आता या षटकामध्ये थोडंसं उलट. वेगवान गोलंदाजाचा समाचार. स्ट्रेट बॅटने लॉंग हँडलने जमिनीला मानवंदना देत असताना या DPLची चमक धमक आणि या बेधडक फटका आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजेच फलंदाज महेश शिंदेच्या बॅटमधून. सलग 3 चौकार सर आले तर मॅनेजमेंट कमिटी करून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. धावा धावफलकावरती आहेत ते म्हणजे 31. इथे मात्र स्क्वेअर कटचा हा फटका. सलगचा 3रा महेश शिंदे. दादा पवार यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करायचा आहे आपल्या मुख्य व्यासपीठावरती. हेमंत म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. विनय दादा पवार ते आपण पाहतो ते म्हणजेच 35 धावा मागील 3 चेंडूवरती हाहाकार. महेश शिंदेची चर्चा आणि त्याचे समर्थक मैदानामध्ये फोटो घेण्यासाठी आले. त्याचं कारण महेश शिंदेचा क्लास आणि कोणतीही बकवास न करता आपल्या संघासाठी खेळण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. आताचा फटका देखील जबरदस्त. मागील काही चेंडूंवरती काही घडामोडी घडल्यात आणि त्या पिंक आर्मीचा उलट घडल्यात आणि प्रत्येक गोलंदाजाचा समाचार
या चौकारानेच घेतला जातो. सुरुवात लेट झाली पण थेट आणि ग्रेट झाली. जिंकण्यासाठी 11 चेंडू 18 धावांची गरज. पहिले 2 षटकं चेंडूंचीच गती वाढत होती, वेग वाढवता. तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावांची गती अशी वाढली आहे की डबलच्या स्पीडने टॉप गिअरमध्ये हे दोन्ही फलंदाजी करतात. कमबॅक करावं लागेल आणि ही गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. इथे मात्र सूचित करण्याचा प्रयत्न. एकदा इथून मात्र कंप्लीट केली आहे. एकच धावेवरती इथून मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 40. 57चं टार्गेट आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू असं वाटतंय की सहज सामना जिंकेल, पण 10 चेंडू 17 धावांची गरज. आतापर्यंत मध्यांतरापर्यंत पोहोचलो. क्लायमॅक्स अजूनही बाकी आहे. फुलटॉस चेंडू टॅपच्या मध्ये तो घेऊन काढला. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एक धाव इथून मात्र मेल. एकने धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती मज्जाच 41 धावा. 41. विकेट अजूनही गेली नाहीये, ती जमेची बाब आहे. पण इथून मात्र धावा रोखण्यावरती जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं. अंतिम सामना मैदानामध्ये रंगतो तो म्हणजे डोंबिवली प्रीमियर लीग 2024चा. इथे मात्र टॅपच्या मध्ये तो घेऊन काढला. एक धाव इथं मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 42. 4 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर अक्षय गुरवचं कमबॅक. हा खेळाडू देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आगीचे गोळे आगीचे निखारे फेकतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न, पण आता मात्र ह्या ज्वलंत अग्नीवरती शीतगार पाणी टाकलंय आणि त्यानंतरचा जो फुस आवाज. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय गुरव जी अपेक्षा होती त्यामध्ये सिद्ध ठरतो. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू होता. पायाची परीक्षा, पण एक धाव जरूर मिळाली. पण आपलं षटक योग्यरित्या कंप्लीट केलं आणि जी संघाला गरज होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, पण त्यानंतर काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. तर आपल्या व्यासपीठावरती आपण इथे विशेष सन्मान करूया. बॅनर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय सुरेश साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. सर्व कटआउट आपण पाहतो आणि कटआउट बनवलेत आदरणीय सुरेश साहेबांनी आणि त्यांचं देखील मनापासून आभार. रोहित कांबळे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. मनीष वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. आमचे समालोचक मित्र आहेत मनीष आणि शुभम बेडेकर, आपण देखील या. हाय प्रोफाईल स्पा अँड सलूनचे ते मालक आहेत आगासन दिवेचे आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सामना देखील सुरू आहे. यानंतर आपण सन्मान करूया कारण की अंतिम षटक सुरू आहे. सामना फार महत्वाचा आहे. 44 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. आता मात्र 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. मॅच अजूनही रफ अँड टफ आहे. मॅच अजूनही टाईट आहे. कुठूनही सैल झालेली दिसत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती तेज तर्रार मोठा गाव एक्सप्रेस राहुल म्हात्रे. आता मात्र राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना फलंदाजापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न तर उत्तम होता, पण दिशेपासून थोडासा भरकटला. कंट्रोल करणं गरजेचं, वेगावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. सावधपणे आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. स्टेप आउट होऊन ऑनसाइडला चेंडू वळवला. प्रोटेक्शन तिथे मात्र आहेत. या दोन्ही संघांना चॅम्पियन पदाची भूक आहे
आणि ती मात्र भूक मिटवण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. कारण की डोंबिवली प्रीमियर लीगचं सीझन पहिलं आणि सीझन फर्स्ट टायटल पद आमच्याकडे राहावं ही दोन्ही संघांची इच्छा. स्वप्न दोघांचं आहे, पण सिद्ध मात्र एकच कोणता तरी संघ करेल. कारण की इतिहास रचला जातो जो पहिल्यांदा पारितोषिक पटकावतो. इथं मात्र आपण पाहतोय पंचांकडे आशेच्या नजरेने पाहिलं जातं. आशेची नजर, भरपूर काही सांगण्याची पद्धत. दोन पंच पुन्हा एकदा करतात चर्चा. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजी असते. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजी आपण नेहमी पण पाहतो की अपील अशा प्रकारे ते करत असतात की पंचांवरती नेहमी दबाव येत असतो आणि तेव्हा मात्र अनेकदा आपण पाहतो तेव्हा मात्र डिसिजन आपण पाहतो पंच चेक करत असतात. आणि इथे देखील आत्मविश्वास इतका प्रचंड आहे की पंचांनी देखील रेफर केलं टेक्निकल टीमकडे आणि इथं मात्र चेक केलं जातं. रिव्ह्यू केलं, रिव्ह्यू इथून मात्र केलं. फायनलची मॅच आहे, अगदी क्रुशल सिच्युएशनला ही मॅच सुरू आहे. अंतिम क्षणाला हा चेंडूवरती जर हा व्हाईट बॉल असेल तर एक धाव बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये, आणि जर डॉट बॉल असेल तर पिंक आर्मी जरूर खुश असेल. कारण की त्यांना मात्र इथून डॉट बॉलची गरज आहे आणि तीच मेहनत सध्या तरी सुरू आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेटवरती या स्पर्धेला ग्लो देण्याचं कार्य इथून मात्र केलं जातं. ऑफिशियल्स आमच्या मैदानामध्ये आहेत आणि ते आता आमच्या मॉनिटरवरती इथे मात्र येतात. इस राऊंड विकेटने गोलंदाजी होत होती. विजन थोडंसं ब्लर झालं. इथून मात्र चेक केलं जातं अंपायरचा सिग्नल काय येईल ही चर्चा केली जाते. महत्वाचा डिसिजन आहे. सर्वांचं लक्ष मात्र आता डिसिजनवरती लागलंय. काही जण मोबाईल चेक करतायत की आपण देखील थोडेसे पंच बनूयात, आपण देखील चेक करूयात, थोडीशी शहानिशा आपण देखील करूयात की कदाचित आपल्याला कळेल की आधीच हा चेंडू काय आहे. भविष्य बघण्याचा थोडासा प्रयत्न, पण डिसिजन मात्र पंचांच्या हातामध्ये असेल. अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. तो कोणत्या तरी एकाच्याच बाजूने लागेल. निकाल हा एकाच्याच बाजूने लागतो आणि तो आता मात्र कोणाच्या बाजूने लागेल. कोणाला तरी निराश व्हावंच लागेल कारण की डिसिजन जो असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचल. अंपायर सिग्नल, चेंडू आहे हा एक्स्ट्रा अर्थातच व्हाईट बॉल. सफल झाले. स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशेची नजर, ट्रॉफीची लागलेली भूक, चॅम्पियन पद पटकावचं आणि त्याच्यासाठी केलेली ही मेहनत डोळ्यामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळाली विशालच्या. आणि त्यांनी अगदी प्रेमाने मागणी केली पंचांकडे की आपण एकदा टेक्निकल टीमकडे रेफर करा आणि तो रिव्ह्यू सक्सेसफुल देखील झाला आणि एकने धावफलक पुढे सरकेल. जिंकण्यासाठी आता मात्र 9 धाव्यांची गरज आणि चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे 4 चेंडू 9 धाव्यांची गरज. गोलंदाज राहुल. 4 चेंडू 9 धाव्यांचं समीकरण पाहताना किती सोपं वाटतं, पण हे करण्यासाठी तुम्हाला मात्र मेहनत करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल. हे असं सातत्य या ओव्हरमध्ये चालू राहिलं. 4-9चं समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप झाली आहे पण तरी देखील कौतुक केलं जातं कारण की हाफ चान्स होता. प्रयत्न जबरदस्त पण एक धाव इथून मात्र मिळाली आहे. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 49. जिंकण्यासाठी 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. मॅच आता मात्र रंगतदार सिच्युएशन, परिस्थिती गंभीर झाली आहे. एका बाजूला पिंक आर्मी, एका बाजूला ऑरेंज आर्मी. कोणता रंग या स्पर्धेच्या शेवटपर्यंत राहील. आता मात्र लाईन चेक केली जाईल. लाईन मध्ये सुधार करणं गरजेचं. या अंतिम क्षणाला या चुका टाळाव्या लागतील. समीकरण बदलतं. 50 धाव्यांची भागीदारी. एकही विकेट अजून गेला नाहीये. इथे मात्र डापच्यामध्ये तो घेऊन काढलाय.
एक धाव मात्र मिळेल. एक न धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतो 51. जिंकण्यासाठी अजूनही 2 चेंडू 6 धावांची गरज. आय थिंक 5 धावा देखील पुरेशा असतील कारण की विकेट अजूनही गेला नाहीये. 2 चेंडू 6. मॅच रफ अँड टफ. प्रेक्षकांची अथोनात गर्दी आणि या गर्दीमध्ये हा सामना जसा हवा होता, DPL जशी सर्वांना हवी होती, जो स्वप्न सर्वांनी पाहिला होता तो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूवरती एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आत्मविश्वास महेशकडे देखील. पण आतापर्यंत आपण काय केलं आणि कसं केलं, इथपर्यंत आपण कसे पोहोचलो याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं. तुमचं फोकस आता मात्र महत्वाचं. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 4 धावा देखील विजयासाठी पुरेशा आहेत. DPLची भूक, DPLची लागलेली तहान, सर्व काही या एका बॉलवरती डिपेंड. राहुल मात्रेला आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला चेंडू आता मात्र फेकायचा, तर महेशला आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला स्ट्रोक इथे मात्र लावायचा. एक चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 4 धावा देखील पुरेशा आहेत. याचसाठी ही स्पर्धा सजवली होती. तर एकदा जोरदार टाळ्या होत्यात या एका चेंडूसाठी. हे यश DPLचं आहे. फटका हा जबरदस्त. मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजेच तन्मय पॅकर्स संघाने. अभिनंदन संघाचं.